कचरा पाहायला शिकल्याशिवाय यासारखी होत नाही. हे आपण कसं केलं असतं, उकडून फेकलं असतं, बाहेर जायला जास्त त्रास झाला गेलो असतं तुला. मग इथे कच्चा नुसतं कापायचं, तसं कापून कापाचा खर्चच नाही लावायचा. तू ना हिरा किंवा डवरा हे सगळं बैल गेले हे गुंडाळून ठेवासाठी शेती होय माझी. हे जे तू नाही म्हणत का पायटे उठून घरदूर करायला लागते बैलाची, त्याच्यासाठी शेती सांगायला दिली आम्ही. तू किती शेणखत टाकशील तरी वास नाही तसा. नाही येत. मग ह्या फक्त हे जीवन हॅलो. वास आहे. हो ना, बोला ना. असा सुगंध येते जसं काय आपण पावसाळ्यामध्ये मिरगामध्ये हा. जेव्हा पाणी पडते पाणी पडते तो सुगंध आहे या तो मातीला. सुगंध आपल्या याच्यात मे महिन्यात ते भेटून जाईल. हो हो मे महिन्यात भर उन्हात 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये जर असेल तरी वास भेटन यस ह्याच. याच्यात सगळं तयार झालेले पदार्थ आहे. इथे जीवन होय सगळे, आणि ते कमी टाकलेले नाही. नाही ह्या पिकाच्या याच्यात पाला पाचोळा आणि कचरा हो हो त्याची पराठी पाहिली जाते. हे एवढं डेट आपली जेवारी कार आहे आणि काहीच नाही पूर्ण खात झालं ना त्याचं. झालं आणि माती पा सुपर. हे बाय हे त्या पारंपरिक शेतीची एवढी बोंड नाही, तुम्ही मग म्हणलं. नाही आहे ना, तेच म्हणतो ना आपल्या आम्ही डवरून सगळं निंदन खर्च आपलं सल्फेट गिल्पेट सगळं करून एवढी पूर्ण नाही. आणि हे आपलं वेचाच झालेलं आहे, हो हे पुन्हा महत्वाचं. हो हो कापूस लावायच्या आधी इथे ज्वारीचे पीक घेतले होते आणि ज्वारीचे धांडे इथे 1 तास सोडून जसेच्या तसे टाकलेले आहे. आणि त्यानंतर कापूस आपण बघू शकतो, कापसाची क्वालिटी पारंपरिक शेतीपेक्षा चांगली.